नमस्कार, राम राम मंडळी. तर कराड टू केरळ ट्रिप आपली कशी होतीये, काय होतीये हे शेवटपर्यंत नक्की बघा. तर विषय असा होता की आमचं खूप दिवस झालं प्लॅन चालू होता की आम्हाला केरळ ट्रिप करायची आहे. सो आम्ही जाताना असं ठरवलं की आपण जाताना जेवढे सगळे प्लेस आपल्याला लागतील ते आपण सगळे प्लेस बघून आपण केरळला जायचं. सो आमचा इथून प्लॅन होता कन्याकुमारीला आणि कन्याकुमारीतून आम्ही केरळला जाणार होतो. सो मी, श्रेयस सर आणि अजून बाकीचा ग्रुप होता. आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला जायचा. सो आम्ही चाललो होतो. तर इथून आम्ही जाणार होतो मदुराईला, परत त्याच्यानंतर रामेश्वर मंदिर पाहायला, त्याच्यानंतर कन्याकुमारीला. सो आम्ही स्टार्टिंगला गेलो तमिळनाडूमध्ये. तर इकडे आपल्या इथं एक प्रकारचं केळ असतं, इथे कित्येक प्रकारची केळं आहेत. आता आम्ही आलोय तमिळनाडूमध्ये आणि आता ते जेवायला काही सापडलं नाही. तर त्याच्या 1:30 वाजले आणि आम्ही आता 1:30 वाजता आपण आपल्याकडे ताट्यात जेवतो. आता मला केळीच्या पाण्यावर जेवायला आणि दुसरं काहीच नाही. मला यातलं समजलं म्हणून मी आता मसाला डोसा आणि एक पेपर डोसा ऑर्डर केला आहे. तर आता आल्यावरती बघूया की कसं आहे, काय आहे आणि कसं वाटतंय तुझं. आपण आपल्या इकडं फक्त प्लेट एवढा डोसा बघितला असेल तुम्ही तर बघू शकता. मला चेहऱ्यापेक्षा मोठा डोसा मी खाणार आहे जिंदगीमध्ये पहिल्यांदा. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पोहोचलो आम्ही मदुराईमध्ये मीनाक्षी टेम्पलला आणि इथे गेल्यावरती मंदिरात दर्शन वगैरे खूप छान प्रकारे झालं आणि इथे मंदिराचं रिनोव्हेशनचं काम होतं, त्यामुळे जास्त फुटेज काही मला व्हिडिओमध्ये ॲड करता नाहीत आल्या. पण जेवढ्या ॲड करता आल्या तितक्या जास्तीत जास्त मी ॲड केल्या. परत आम्हा सगळ्यांना नारळ पाणी प्यायचं होतं, आम्ही नारळ पाणी पिलो. आणि इथे भरपूर कपड्यांची दुकानं आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला साऊथ इंडियन साड्या वगैरे खूप छान आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये भेटून जातील. त्याच्यानंतर परत आम्ही पुढे चाललो होतो रामेश्वर टेम्पलला. रामेश्वर टेम्पल हे आपल्या 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग आहे. सो आम्हाला तिथे जायचं होतं जाताना. मग आम्ही सगळ्यांनी तिकडेच्या प्रवासाला आम्ही निघालो. आणि जर तुम्ही कराड टू केरळ जर रोड ट्रिप करत असाल तर तुम्ही कोणत्या लोकेशनवरून कोणत्या लोकेशनवरती जायचं, कुठे गेल्यावरती काय काय पाहायचं, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाहायला मिळतील. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. हा पार्ट 1 आहे. तुम्हाला पार्ट 2 मध्ये काय झालं काय नाही हे पाहायला मिळेल. आणि हो, पार्ट 2 मध्ये तुम्हाला ऑल डिटेल्स आपल्या रामेश्वर टेम्पलच्या भेटतील. सो त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्या दिवशी आम्ही स्टे हा रामेश्वरमध्येच केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पहाटे दर्शनाला जाणार होतो. सो सकाळी लवकर उठून कुंडामध्ये आंघोळ करणार होतो. सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा नक्की बघा.